म्हटलं की भगवं वादळ आलंच। तर आज आम्ही आमच्या अंधेरी विभागाचे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष विशालजी हळदणकर यांना भेटतोय। विशाल सर नमस्कार। सर आज शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा एक ब्रँड ठाकरे बंधू राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार अंधेरीला लाभलेले आहेत। तर आज जो प्रचार चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे बघायला गेलं तर खूप रिस्पॉन्स आहे आणि ही जी ठाकरे बंधूची युती झाली आहे म्हणून खूप जुने जे सैनिक होते मनसैनिक होते ते सगळे जुळले तुम्ही बघू शकता। किती प्रमाणात मनसेचे पण कार्यकर्ते आहेत, सेनेचे पण कार्यकर्ते आहेत आणि असं वाटते की ही जीत तर आपली पक्की आहे, परंतु जसं विधानसभेमध्ये झालं तसं ह्या महानगरपालिकेमध्ये नाही व्हायला पाहिजे। कारण की विधानसभेमध्ये आपण जिंकलेलो, पण ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कशा प्रकारचे 5 वाजेपर्यंत जे मतदान झालं ते किती टक्के होते आणि 5 नंतर जो टक्का वाढला डबल टिबल असं होऊच नाही शकत, कारण की एवढे बटणं दाबूच नाही शकत आणि तसं ह्या टायमाला व्हायला नाही पाहिजे। म्हणून सर्वांनी आपल्यानी त्याची सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, दोन्ही म्हणजे मनसैनिक आणि शिवसैनिक, आणि आपली जीत आपली पक्की आहे। साहेब जे मतदान झालं ते किती टक्के होते आणि 5 नंतर जो टक्का वाढला डबल टिबल असं होऊच नाही शकत, कारण की एवढे बटणं दाबूच नाही शकत आणि तसं ह्या टायमाला व्हायला नाही पाहिजे। म्हणून सर्वांनी आपल्यानी त्याची सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, दोन्ही म्हणजे मनसैनिक आणि शिवसैनिक, आणि आपली जीत आपली पक्की आहे। साहेब आज आपला स्थानिक उमेदवार जो आहे तो मराठी उमेदवार आहे आणि एका घराणीशाही विरुद्ध आपण लढतो आहोत, तर तुमचं त्याबद्दल मत काय आहे? खरं म्हणजे बघायला गेलं तर स्थानिक उमेदवार आणि मेन सर्वात मोठी गोष्ट ही मुंबई वाचवायची, समजली की नाही? मुंबई ही ठाकरे ब्रँडकडे आली तरच मुंबई वाचवू शकते। कारण हे लोक काय बोलतात की आम्ही मराठी महापौर करणार, पण ह्यांच्या हातात नाही, ते दिल्लीमध्ये आहे। बरोबर, त्यांची सत्ता आली तर पहिली गोष्ट म्हणजे मराठीचे अस्तित्व राहणारच नाही। त्यांना पहिलीपासून जी म्युन्सिपाल्टीमध्ये शाळेमध्ये पहिल्यापासून ते लोक हिंदी विषय हा पहिला ते लोक सक्तीचे करणार, म्हणजे लहान पोरं पुढच्या पिढीमध्ये कोण मराठी बोलणारच नाही, सगळे हिंदीच बोलणार आणि मुंबईला गुजरातला कनेक्ट करणार असं यांचं प्लॅनिंग चालू। आता राजसाहेबांचं भाषण पण झालं, डहाणू बिणू विरारमध्ये तर सगळे गॅस लाईन्स आहेत, हे सगळे गुजरातचे कंपनी आहेत, महाराष्ट्राच्या नाहीत, असे यांचं चाललं। आणि मुंबई आपलं बुलेट ट्रेन आणि आपलं एअरपोर्ट हा पूर्ण अदानीने घेतला आहे, हा पुरा एअरपोर्ट धारावी पण अदानी घेणार आणि मुंबई ही जी आहे ही